नितेश राणे, निलेश राणे आणि त्यांचे वडील नारायण राणे यांचे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहेत. शिवसेना सोडल्यानंतर नारायण राणे आणि शिवसेना वाद पूर्ण राज्यानं पाहिलाय. त्यातही नितेश राणे तर अतिशय खालच्या भाषेत ठाकरेंवर टीका करताना दिसतात. सोबतच विनायक राऊत देखील त्यांच्या निशाण्यावर असतात. पण आता महायुतीत असलेले आमदार उदय सामंत देखील त्यांच्या निशाण्यावर आहेत. उदय सामंतांच्या जागेवरच राणेंनी दावा सांगून युतीत असून देखील विरोध केलाय. पण उदय सामंत आणि राणे परिवारातील वाद नक्की काय आहे आणि यातून उदय सामंतांची गेम कशी होणार यावरच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करूयात. नमस्कार, मी प्रशांत, टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या आखाडा विधानसभा या विशेष भागात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. लोकसभा निवडणुका झाल्या आहेत. आता विधानसभा निवडणुकांचं वेध लागलेत. त्यानुसार विधानसभेची तयारी ही सुरू झाली आहे. पण लोकसभा निवडणुकीत ज्यांच्याकडून दगाफटका झाला त्याचे हिशोब चुकता करण्याची रणनीती ही आखली जाते. कोकणात त्याचा प्रत्यय येतोय. नारायण राणे लोकसभेला जिंकून आल्यावर उदय सामंतांच्या रत्नागिरी मतदारसंघात राणेंचा सत्कार समारंभ पार पडला. त्यावेळी निलेश राणेंनी एक सूचक विधान केलं होतं. ते म्हणाले होते, ज्यांनी आमची वाट लावण्याचा प्रयत्न केला त्यांची वाट लावल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशाराच त्यांनी अप्रत्यक्षपणे उदय सामंतांना दिला होता. पण असं काय झालं होतं की उदय सामंत राणेंच्या नजरेत बसले? तर त्याचं एक कारण आहे. नारायण राणे लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून उमेदवार होते. ते जिंकून जरी आले असले तरी राणेंना रत्नागिरी जिल्ह्यातील 3ही विधानसभा मतदारसंघातून आघाडी मिळाली नव्हती. यासाठी सर्वस्वी पालकमंत्री उदय सामंत जबाबदार असल्याचा राणेंचा आरोप होता. तो राग त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखवला. त्यात आता विधानसभा निवडणुकाही जवळ आहेत. अशात नारायण राणेंबाबतीत जे झालं त्याचा राग उदय सामंतांवर काढतील का आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राणे विरुद्ध सामंत हा वाद पाहायला मिळेल याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांना रत्नागिरी जिल्ह्यातील 3ही मतदारसंघात मताधिक्य मिळालं नव्हतं. राजापूर, रत्नागिरी आणि चिपळूण या 3ही विधानसभा मतदारसंघात राणे पिछाडीवर होते. या मतदारसंघाची जबाबदारी मंत्री उदय सामंत यांच्यावर होती. उदय सामंत यांचे नाव न घेता निलेश राणे यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला होता. रत्नागिरीत कोणालाही घाबरू नका, आपले दिवस आता सुरू झालेत. कोणाचाही फोन आला तर दुसरा फोन हा राणेंचा असेल, असंही ते म्हणाले होते. जिथे राणे आहेत तिथे तुम्ही घाबरू नका. ज्यांनी आपली वाट लावण्याचा प्रयत्न केला त्यांची वाट लावल्याशिवाय सोडणार नाही, असा इशारा त्यांनी उदय सामंतांचं नाव न घेता दिला. चिपळूण पासून सुरुवात केली आहे. रत्नागिरी आणि राजापूरमध्ये सगळ्यांना साफ करणार, असंही ते म्हणाले होते. त्यामुळे त्यांचा रोख हा उदय सामंत यांच्याकडेच होता अशी चर्चा त्यावेळी रंगली होती. तेव्हाचा वाद जरी अप्रत्यक्ष असला तरी सध्याची लढाई आमने सामनेची आहे. उदय सामंत रत्नागिरी मतदारसंघातून आमदार आहेत. याच मतदारसंघावर राणेंचा डोळा आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निलेश राणे यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावर दावा केला होता. हा मतदारसंघ मूळचा भाजपचा आहे आणि त्यामुळे या मतदारसंघातून भाजप निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं ते म्हणाले होते. त्यावर याबाबतचा निर्णय हे शिंदे आणि फडणवीस घेतील असं प्रत्युत्तर उदय सामंत यांनी दिलं होतं. सामंत हे या मतदारसंघाचे सध्याचे आमदार असून देखील त्यांनी लोकसभेला नारायण राणे यांचं काम केलं नाही असा निलेश राणे यांचा आक्षेप होता. त्याचाच राग काढत की काय त्यांनी रत्नागिरी विधानसभेवर दावा केलाय. गेल्या 4 वेळा या मतदारसंघातून उदय सामंत आमदार राहिलेत. मग राणे या मतदारसंघात आपला दावा का सांगत आहेत? भाजपचा गड असल्याचं का बोलत आहेत असा प्रश्न पडला असेल तर त्याचं कारण आहे 1990, 95 आणि 99 असं सलग 3 वेळा या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार जिंकून येत होता. त्यानंतर 2004 ला उदय सामंतांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढत 2004 आणि 2009 ची निवडणूक जिंकली होती. त्यानंतर 2014 ला त्यांनी शिवसेनेकडून लढत हॅट्रिक केली होती आणि 2019 लाही तेच आमदार म्हणून निवडून आले. पण 90च्या दशकात 3 वेळा भाजपचा आमदार राहिल्यानं राणेंनी हा भाजपचा मतदारसंघ आहे असं म्हणत या मतदारसंघावर दावा केलाय. पण आता हा मतदारसंघ राणे भाजपकडे खेचून आणतील का? आणि समजा उदय सामंतच उमेदवार असतील तर नितेश राणेंची भूमिका काय असेल हे पाहणं महत्वाचं आहे. नितेश राणे उदय सामंतांची गेम करतील का याकडे राज्याचं लक्ष लागून आहे. आता या सगळ्यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर आवर्जून करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या टीओडी मराठीच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.